नमस्कार. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण एका अतिशय चर्चेत असलेल्या दाव्याचं तटस्थपणे परीक्षण करणार आहोत. श्रीलंकेच्या वाटेवर भारत या गाजलेल्या मूळ स्रोतामध्ये भारताचा सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल नेमके काय दावे केले आहेत, त्यातले कळीचे मुद्दे कोणते, हे सर्व आपण अत्यंत सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी या मूळ प्रश्नाकडेच वळूया. काय आपला देश खरोखरच श्रीलंकेच्या वाटेवर आहे? हा प्रश्न असा अचानक हवेतून आलेला नाहीये. नुकत्याच झालेल्या काही राजकीय सभांमध्ये नेतृत्वाने खत आणि पेट्रोलच्या संभाव्य टंचाईबद्दल जे इशारे दिले आहेत, त्यावरून स्रोताने हा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. या एका प्रश्नावरच पुढच्या संपूर्ण विश्लेषणाचा पाया उभा आहे. भाग 1. श्रीलंकेशी होणारी तुलना आणि आर्थिक पतनाची धोक्याची घंटा. मूळ स्रोतामध्ये भारताच्या सध्याच्या परिस्थितीची थेट आपल्या शेजारील देशाशी म्हणजेच श्रीलंकेच्या आर्थिक कोसळण्याशी तुलना केली गेलीय. आता पहा, कोणतीही अर्थव्यवस्था काही एका रात्रीत कोसळत नाही. स्रोतानुसार श्रीलंकेतील ही संकट प्रामुख्याने 4 टप्प्यात आलं. सगळ्यात आधी पेट्रोल आणि इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या. त्यानंतर देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये म्हणजेच परकीय चलन साठ्यात झपाट्याने घट झाली. यातून सावरण्यासाठी IMF कडून कर्ज घ्यावं लागलं आणि शेवटी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना देशच सोडून पळावं लागलं. जर योग्य पावलं उचलली नाहीत तर हीच साखळी पुन्हा दिसू शकते, असा इशारा यात दिलाय. भाग 2. सरकारचे आवाहन आणि जनतेकडून अपेक्षित असलेला त्याग. इथेच हा विषय जरा अधिक देशांतर्गत वळण घेतो. भारताच्या सध्याच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करताना स्रोताने सरकारच्या नुकत्याच केलेल्या एका आवाहनाकडे लक्ष वेधलंय. पंतप्रधानांनी आपल्या सभांमधून संभाव्य टंचाईची जी जाणीव करून दिली आहे, त्यावरून राष्ट्रीय आर्थिक संकट टाळण्यासाठी सरकार जनतेकडून 3 गोष्टींची अपेक्षा करत असल्याचं यात म्हटलंय. पहिलं म्हणजे पेट्रोलचा वापर कमी करणं, दुसरं किमान 1 वर्षासाठी सोने खरेदी थांबवणं जेणेकरून आपले डॉलर्स वाचतील, आणि तिसरं म्हणजे आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीला सुरुवात करणं. थोडक्यात सांगायचं तर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हे उपाय अत्यावश्यक असल्याचं यात सुचवलंय. पण इथेच एका मोठ्या टीकेला सुरुवात होते. स्रोताने एक अतिशय थेट मुद्दा मांडलाय, तो म्हणजे गेल्या 12-14 वर्षांपासून सत्तेत असूनही सध्याचं सरकार अचानक उद्भवलेल्या या समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय घटनांवर बोट ठेवत आहे. गेल्या काही महिन्यांतल्या निवडणुकांच्या काळात या संकटांबद्दल एक अवाक्षरही कसं काढलं गेलं नाही, आणि आता अचानक देशाच्या अर्थव्यवस्थेत बिघाड झाल्याचं सांगून जनतेला त्याग करायला का सांगितलं जातंय, असा सवाल यात उपस्थित केलाय. भाग 3. विरोधकांची टीका आणि दूरदृष्टीचा अभाव. साहजिकच अशा संकटाच्या वेळी विरोधी पक्ष प्रशासनातल्या त्रुटींवर बोट ठेवणारच. विरोधकांचा मुख्य आक्षेप हा सरकारच्या दूरदृष्टीच्या अभावावर आहे. या विश्लेषणात राहुल गांधी यांच्या हवाल्याने असं मांडलंय की हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. त्यांच्या मते कोणत्याही खऱ्या नेतृत्वाकडे भविष्यातील संकटांचा अंदाज घेऊन आधीच नियोजन करण्याची क्षमता असायला हवी. पण सध्याच्या प्रशासनामध्ये याच दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आहे, असा विरोधकांचा दावा अतिशय तटस्थपणे इथे मांडण्यात आलाय. भाग 4. तेलाच्या किमतीतील विरोधाभास आणि आकडेवारीचे विश्लेषण. आता आपण या दाव्यांमधला सर्वात मोठा आणि माहितीवर आधारित युक्तिवाद पाहूया. या स्रोताने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाची सध्याच्या परिस्थितीशी अतिशय रंजक तुलना केली आहे. आकडेवारीकडे लक्ष दिल्यास लक्षात येतं की त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल तब्बल $140 इतकी होती, तरीही देशात पेट्रोल सुमारे ₹60 प्रति लिटर होतं. याउलट आज कच्च्या तेलाची किंमत $100 ते $110च्या आसपास, म्हणजे तुलनेने कमी असतानाही भारतात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. हा एक मोठा विरोधाभास स्रोताने पुराव्यांसह समोर ठेवलाय. आणि या आकडेवारीतूनच अर्थव्यवस्थेतील एक अतिशय कळीचा प्रश्न निर्माण होतो. ते मार्जिन नेमकं गेलं कुठे? जर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चं तेल स्वस्त होतं आणि तरीही देशात ते महाग विकले गेलं, तर त्यातून मिळालेला तो प्रचंड नफा किंवा मार्जिन कुठे गेलं? टीकाकारांनी उपस्थित केलेलं हे एक फार मोठं आर्थिक कोडं आहे. स्रोताच्या मते जर इतकी वर्ष हा नफा कमावला गेलाय, तर मग अर्थव्यवस्था अचानक धोक्यात कशी आली? भाग 5. समान जबाबदारी आणि पुढे जाण्याचे मार्ग. आता नुसते प्रश्नच नाहीत, तर यातून बाहेर पडण्याचे उपायही सुचवलेत. भारताचा आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी या स्रोताने काही रचनात्मक उपाय सुचवले आहेत.
पहिलं म्हणजे संकटाचा सामना करण्यासाठी साहजिकच जनतेचा पाठिंबा आवश्यक आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि सोन्याच्या वापरावर नियंत्रण आलं. पण दुसरं आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेत्यांनी, आमदार खासदारांनी स्वतःचे अवाढव्य खर्च आणि विशेषाधिकार कमी करणं गरजेचं आहे. आणि तिसरे एक आंतरराष्ट्रीय पर्याय सुचवलाय, तो म्हणजे इराणसोबतचे संबंध सुधारणे. जर नव्या सरकारने इराणशी पुन्हा संबंध स्थापित केले तर स्वस्थ इंधनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असा युक्तिवाद यात केलाय. या संपूर्ण विश्लेषणाचा एक अत्यंत ठळक आणि सामाजिक जाणीवेचा मुद्दा असा आहे की 140 कोटी सामान्य जनतेलाच या परिस्थितीसाठी एकटं कसं जबाबदार धरता येईल. आपण लोकप्रतिनिधींना निर्णय घेण्यासाठी निवडून देतो. जर सर्वच त्याग फक्त जनतेनेच करायचा आणि दुसरीकडे निवडून आलेले प्रतिनिधी मात्र त्यांचे सर्व राजकीय विशेषाधिकार आरामात उपभोगत राहणार असतील तर हे समीकरण कुठेतरी चुकतंय. संकटाच्या काळात जबाबदारीची समान विभागणी व्हायलाच हवी. आणि म्हणूनच आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतोय. आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्याचं ओझं हे केवळ सामान्य जनतेच्याच खांद्यावर असावं की नेतृत्वानेही ते तितक्याच समानतेने उचलावं, हा प्रश्न या संपूर्ण स्रोताचा मूळ गाभा आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि आकडेवारी पाहिल्यानंतर यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया.